जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत। मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात खूप संकटे आहेत, खूप प्रयत्न करूनही संकटे जात नाहीत। जीवन आता नकोसं झालं आहे, मन स्थिर नाही, खूप दुःख आहे। तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। समर्थ आप्पास्वारी आणि नानास्वारी यांना वंदन करून आजची महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यास मी सुरुवात करते। मित्रांनो, आपलं आयुष्य खूप दगदगीचं झालं आहे। काही कारणांमुळे, रोजच्या कामांमुळे किंवा ताणतणावामुळे आपल्याला नेहमीच उपासना करणं जमत नाही। तर ज्यांना काही कारणांमुळे उपासना करायला जमत नाही, त्यांनी फक्त एकच काम करावे। आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे दूर करण्यासाठी सद्गुरु चरित्र या ग्रंथामधील एक प्रभावशाली अध्याय आज मी तुम्हाला सांगणार आहे। श्री सद्गुरु चरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून मानले जातात। तसेच सद्गुरु चरित्राचे पारायणही उपासना म्हणून केली जाते। पारायणाच्या वेळी 7 दिवसांचे बंधन असल्यामुळे ग्रंथाचे अर्थचिंतन करायला अवसर नसतो आणि म्हणूनच उपासनेचा एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही केला जातो। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती, सद्गुरु नानास्वारी धर्माधिकारी तसेच सद्गुरु आप्पास्वारी धर्माधिकारी या सत्पुरुषांनी आपल्या भक्तांवर त्यांची कृपा दृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपा शक्तीही उभी केली आणि तिला प्रचिती असेही म्हणले जाते। पण ही प्रचिती आपल्या विश्वासाच्या वाढीसाठी असून त्या योगाने अनेक भक्तांची मनोकामना पूर्ण होते। हा एक भाग आहे, पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी श्री सेवा दास्य भक्ती सद्गुरु उपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि म्हणूनच सद्गुरूंनी दिलेल्या प्रचिती मागील भक्तिसूत्र शोधून त्यातील सद्गुरुबोध जाणून घ्यायला हवा। तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात खूप संकटे आहेत, खूप प्रयत्न करूनही संकटे जात नाहीत। जीवन आता नकोसं झालं आहे, खूप दुःख आहेत। तर त्यांनी श्री सद्गुरु चरित्र या ग्रंथामधील एक प्रभावशाली अध्याय वाचायला हवा आणि तो प्रभावशाली अध्याय म्हणजे श्री सद्गुरु चरित्र या ग्रंथामधील 14वा अध्याय आहे। भक्तांनो, 14वा अध्याय वाचल्याने काय होते? या अध्यायाचे वर्णन असे आहे की समर्थांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना त्यांच्या भयानक स्थितीतून कशी मदत केली आहे। सायनदेवाला राजाने बोलावले होते आणि तो राजा खूप क्रूर होता। जेव्हा जेव्हा राजा कोणत्याही व्यक्तीला हाक मारतो तेव्हा लोकांना माहित होते की ती व्यक्ती आता मारली जाईल। तसंच सायनदेव आता त्याच्या मृत्यूला भेटणार होता आणि म्हणूनच त्याने आपले सद्गुरू यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबात सद्गुरू भक्ती कायम राहील। त्याने सद्गुरूला असेही सांगितले की तो सायनदेव आता त्याच्या मृत्यूला भेटणार आहे, कारण त्याला राजाने बोलावले आहे। सद्गुरूंनी त्याला आश्वासन दिले की त्याला राजा मारणार नाही, उलट राजा त्याचा सन्मान करेल आणि त्याला अनेक भेटवस्तू देखील देईल। तसेच पुढे सद्गुरूंनी सायनदेवाला वचन दिले की तो राजाची भेट घेऊन परत येईपर्यंत मी इथेच तुझी वाट बघेन। सायनदेव राजवाड्यात गेले, जेथे त्याला राजाने बोलावले होते। राजा खूपच चिडला होता। तो सायनदेवाला मारण्यासाठी शस्त्र आणण्यासाठी आत गेला, पण खोलीत गेल्यानंतर तो राजा झोपी गेला आणि त्याला असे स्वप्न पडले की कोणीतरी त्याला मारत आहे। तो उठला आणि स्वतःला खूप वेदना होत असल्याचे त्याला जाणून आले आणि तो सायनदेवाकडे पुन्हा आला
आणि त्याला क्षमा करण्यास सांगितले. त्याने सायनदेवाला पैसे दिले, कपडे दिले आणि अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. सद्गुरूंनी सायनदेवाला सांगितल्याप्रमाणेच अगदी सर्व काही घडले होते. मित्रांनो, कोणत्याही भयानक अडचणी दूर करण्यासाठी भक्तांद्वारे सद्गुरू चरित्रातील 14वा अध्याय नेहमीच वाचला जातो. अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील भयानक अडचणींचा यशस्वीपणे सामना केला आहे. 14वा अध्याय एका विशिष्ट वेळेपर्यंत वाचून त्यांना मन शांती आणि आनंद मिळाला आहे. मित्रांनो, 14वा अध्याय वाचून आपल्या मनोकामना तर पूर्ण होतातच, पण समर्थांचे दर्शन घडून ती व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील बाधाही नाहीशी होते. आपल्याला समर्थांचे दर्शन कसे घडते? तर भक्तांनो, ग्रंथ पठण, श्रवण, लेखन याद्वारे आपला पूर्ण ग्रंथ वाचून झाला की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्ती समयी सद्गुरू आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात. चाहोल किंवा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व कळून येते. त्यामुळे आपण मन, बुद्धी आणि शरीर यासहित अपार श्रद्धेने आणि उत्कट भावाने सद्गुरूंचे ध्यान आणि नामस्मरण करावे. तसेच बाधा निरसनही होते. भक्तांनो, 14वा अध्याय वाचल्याने आपल्याला मिळणारी फलश्रुती. कोणतीही उपासना काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेतूनच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे आपल्याला मिळतेच असे अभिवचन ग्रंथात दिलेले आहेत. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हणला की सुख दुःख आलेच. मग सुख प्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असं हे प्रत्येकास वाटत असतं. आणि या सर्व गोष्टी ग्रंथपठण व उपासना करून प्राप्त होऊ शकतात. श्रीमद दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. भक्तांनो, आता आपण पाहू की सद्गुरू चरित्रातील अध्याय आपल्याला काय शिकवतात. तर आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असतात. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला प्रचिती भेटावी असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की आपली शंका दूर होते. मित्रांनो, यांत्रिकपणे देव सापडत नाही. मग कितीही ठिकाणी धावपळ करा, मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन दजावत नाही. आणि त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे आपल्याला सोयीचे वाटते आणि इथेच आपली गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतून होऊ शकते. मित्रांनो, काळ हा परमेश्वरालाही चुकलेला नाही. इतके क्रांतिकारी विधान सद्गुरू चरित्रात आहेत. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. समर्थांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगराहाटी चालवावी हे समर्थांनी सांगितले. बाकीच्या घटना या घडत गेल्या. समर्थांचे मुख्य कार्य ठरलेले होते आणि अवतार हे काळाप्रमाणेच होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. मित्रांनो, विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, पण अध्यात्म हा त्याचा पाया आहे. पण जगराहाटी आपल्याला नेमून दिलेल्या कामातूनच पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. तर मित्रांनो, तुम्हीही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून संकट मुक्त होण्यासाठी उद्यापासूनच किंवा आजपासूनच 14वा अध्याय वाचायला सुरुवात करा. हा अध्याय तुम्हाला रोज सकाळी आंघोळ वगैरे करून देवासमोर किंवा आपल्या समर्थांसमोर बसून नियमित शांतपणे वाचायचा आहे आणि आपल्याला सर्व दुःखातून
सर्व संकटातून संकटमुक्त व्हायचं आहे. भक्तांनो, या व्हिडिओमधील माहिती अनेक स्रोतांच्या आधारे आणि भक्तांना आलेल्या प्रचितीने तयार केलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही. तर भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.